महागाईमध्ये ना एक माणसाच्या पगारामध्ये बिलकुल मजुरी करतात. त्यांच्या युट्यूबला कमेंट आली होती की घराला रंग द्या. हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा छान अशा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आज म्हटलं चला सकाळी लवकर उठले, सगळ्या गोष्टी आवरल्या आणि म्हटलं सगळ्यात आधी भाजी करून घेऊया. दादूला डब्याला मी ना ज्वारीचं पीठ होतं, त्यात कांदा हळद आणि मग थोडासा मसाला वगैरे टाकून मस्त छान असं पराठा धपाटा बनवून दिलं. आणि तो मला अगोदर म्हटलं मला नको मम्मी, मी नाही नेणार. पण शाळेतून आल्याच्या नंतर मला म्हटलं खूपच भारी झालं, मला खूप आवडलं. म्हटलं बघ बरं. आणि मुलं असं नाही का, तो आनंदी झाला ना आपल्याला पण छान वाटतं. आणि मग म्हटलं चला आता पटकन स्वयंपाक करून घ्या. तर मग शेंगदाणे नव्हते राहिले कारण किराणा संपला होता. तर मग मी काय केलं, म्हटलं चला आता मुगाची डाळ भिजत घालूया, शेंगदाण्याऐवजी मुगाची डाळ टाकूया. शेपूची भाजी मी ना रात्रीच निवडून ठेवली होती. म्हटलं कसं मग सकाळी पटकन आपल्याला काम आवरायला सोपं जातं आणि वेळ पण लागत नाही. आणि मग पटकन चिरून घेतलं, लसूण सोलून घेतलं, मिरच्या वगैरे सगळं मिक्सरमधून काढून घेतलं. कढईमध्ये तेल टाकले आणि शेपूची भाजी मस्त बघा छान अशी करते. आणि हिला पाणी सुटलं कारण खूप कवळी आणि खूप छान भाजी होती. तर मग येणं म्हटलं चला, नंतर बरोबर होती ती. आणि मग त्याच्यामध्ये कसं असं थोडे काड्या वगैरे घेतलेल्या असल्याने मी तर त्या पण शिजून निघतं त्या पाण्यामध्ये. मग तो मिरचीचं वाटण जे होतं ते टाकून दिलं. आपली जी डाळ होती ना मुगाची भिजवलेली ती पण टाकून दिली, परतून घेतली आणि झाकण ठेवून दिलं. अशी छान अशी मस्त बिना शेंगदाण्याची सुद्धा खूप भारी अशी आपली शेपूची भाजी झाली. आणि तुमच्या दादांना मी दाखवणार होते बरं का व्हिडिओमध्ये कशी झाली कशी नाही. कारण त्यांना दादूला सगळ्याला शेपूची भाजी खूप आवडती आणि मला पण आवडते बरं. कारण माझ्या आईकडं कसे पातळ बनवतात आणि सुकी पण करतात, पातळ करतात, दोन्ही प्रकारची करतात. तुमच्या इकडं कशी बनवतात नक्की कमेंट करून सांगा. आणि आज जास्त सगळ्यात कोणाला आनंद झाला असेल तर तुमच्या दादांना, कारण पटकन सकाळी लवकर उठून काम वगैरे आवरलं, स्वयंपाक वगैरे झाला ना की माणसांना पण चांगलं वाटतं. मध्येच लाईट पण गेली होती तर हे असं पण होतं. आणि मग मला म्हटले बरं झालं आज म्हणजे रुटीनला लागली मी, कारण तब्येत बरी नव्हती ना, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. नाहीतर काय होतं मग घरात चिडचिड होते, मुलांचं पण खाण्याचं हे काय करावं काय नाही करावं, उशिरा उठलं ना सगळं काम दिवसभर जातं असं होतं. आणि शेपूची भाजी बघा झाकण वगैरे ठेवलं, मी थोडं पुढे व्हिडिओ बनवायला लागले तर लगेच थोडीशी पूर्ण रस्सा वगैरे आटून गेला. पण अशी जर खाली जे खरपूस असतं ना आपल्या दादूला आणि दिदीला ते खरडून खायला खूप आवडतं. कुणाच्या मुलांना आवडतं आणि कुणाला आवडतं ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. झाला कमेंट करत बघा ही झाली ज्वारीची भाकर, इकडे केली शेपूची भाजी. सर्व आजला एकदम फ्रेश, सकाळीच उठली 5लाच. टायमिंग चेंज केला तिने उठायचं आता. अजून आवरलं नाही तोंड तिथं. भांडी बी घासले बरं, काम भरपूर केलं दिसतं आज सकाळी उठून. आता स्वयंपाक भाजी झाली माझी आणि भाकरी झाल्या. आता फक्त किचन वगैरे आवरायचं, देवपूजा करायची राहिली. बघा भाकरी झाल्यात, भाजी झाली, भांडी आवरून झालेत आता एवढं किचन पुसायचं. आणि सर्व बाई लवकर उठलेली आज 5ला. आजपासून टायमिंग चेंज केला आहे उठण्याचा. पहिली 9 वाजता झोपायची, आता तिला सांगितलं झोपायचं बंद करा. आजारी होती म्हणून झोपले नाही तर तब्येत बरोबर नव्हती तिची, क्लास पण बंद होते आमचे. आता एकदम फ्रेश रुटीन चालू झाली आहे. परत तुम्हाला नवीन नवीन छान छान व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. फ्रेश पाणी काय आलं दिसत नाही, पाणी आलं फक्त मिळालं नाही. आपला छान अशी फुलली तुळस. खूप गवत आले. पावसाच्या पाण्याने तुळस एकदम फ्रेश अशी फ्रेश आणि टवटवीत दिसते. गुलाबाचं झाड, एकच गुलाब आहे त्याला वरती बी आमच्याकडे गार्डनमध्ये. यात खूप गवत उगलंय बघा.
निसर्गरम्य वातावरण आहे आमच्या पाठीमागं बघा. पूर्ण झाडी 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 झाडी. आलंय का पाणी नळाला? हाव तर एकदम तळाला गेलं हे बघा पाणी. गेला तळाला पाणी संपलंय आता शेवटचं पाणी आहे. कपडे कुठे गेले तुमचे? कपडे कुठे गेले? घरी असाच अवतार असतो आणि असेच व्हिडिओ घेतो आम्ही आणि सगळे म्हणतात कपडे नाही का तुम्हाला घालायला. थांबा थांबा हा बोला आता. आपल्याला परत जायचं नाही, आपल्याला असं काय काम करायचंय. एवढी मोठी केली आपल्याला. हे ना हे बोर्ड आहे ना बंद करून काढून टाका बरं पहिलं ते. एखादं वायरमन बोलवा जाऊ दे गेले ते गेले पैसे पण मग ते नको पाण्या पावसाचं बाहेर पूर्ण जळालाय तो. त्याला काढायचा ना. अशी आमची पाईपलाईन फिटिंग नाही केली आम्ही, डायरेक्ट पाईप आणि रब्बर. पेरूचा व्हिडिओ असा काढला पेरू दिसला ना तुम्ही. आणि आमची पेरूच वाढत नाही. किती दिवस झाले तेवढेच टाइम लागतो. किती मोठा होतो एवढा मोठा पेरू होतो. अहो पण तो वाढा ना वाढा तिथे. आता किती दिवस झाले महिना झाला तो जेवढा तेवढाच आहे आकार त्याचा. चालू कर चहा अंबर मला इथं बाहेर जायचं. पाणी नाही कळलं हे बघा आपलं पेरूच झालं आता वाढलंय आहे की नाही. नाही आता त्याला कळ्या आल्यात राहू द्या. तर हे बघा सकाळी सकाळी ना मी 2 फुलं तोडले. हे की अजून भरपूर काळ्या आल्यात फुलाला आणि पेरू बिलकुल वाढतच नाही. इथं पण आलेले आणि झाड बघा किती मस्त झालंय मोठं. बघा केवढं पेरूचं झाड झालं किती छान वाटतंय ना. हे बाहेर याचं झाड आलंय मी तसं ठेवलं वर जाईल तर वेळ आता असं छान हवा सुटली. चहा ठेवलाय दीदीला आम्हाला इथं आणि जादा चहा माझा असतो कमी चहा तुमच्या दादांचा असतो. आणि दीदी तयार झाली आहे आवरून. हाय मग हां हे बघा सगळ्यात उशिरा उठून सगळ्यात आधी आवरून बसले आणि कपडे बघा अशी लावलेले आहेत आम्ही कारण सारखं झिम 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 पाऊस चालू त्याच्यामुळे वाळत नाही ते. हा तिथे आणि मग दाखवते मग बोलते तुमच्यासोबत. तर आता माझं आवरलेलं आहे आणि हे बघा त्या दिवशी घेतलेला नवीन शर्ट कसा दिसतोय. थांबा बॅक साईडने दाखव. बघा न्यू शर्ट घेतलाय तुमच्या दादांनी घातला हा आणि बघा किती मस्त भारी वाटतात छान दिसतात एकदम. आणि शेपूची भाजी कशी झाली? शेपूची भाजी खूप छान झाली. मला खूप आवडते. काल मी 25 रुपयाला 1 गड्डी आणली होती. 2 गड्डी आणल्या 50 रुपयाच्या. 30ला म्हणतात ते म्हणलं नाही 2 घ्यायच्या. आमच्या घरात सगळ्याला ती भाजी आवडते. मुलांना खूप आवडते. हा मग सुक्की केली मस्त पातळ पण करतात माझ्या इकडे. त्यासाठी 2 आणल्या तर म्हणलं एखाद तुम्ही पातळ करून खाता माझ्यासाठी सुक्की बनवता. हा मग तुम्ही आम्ही काय तुमचं तोंड बघायचं का मग? टेस्टला तुम्हाला आवडते दोन्ही आवडतात आम्हाला पण मुलांना सुक्की आवडती मला पातळ आवडते असे. तर बघा तुमच्या दादांना आता आपण कुठे चाललोय? मार्ट. हा थोडंसं आम्हाला ना वॉशिंग मशीनचं लिक्विड आणायचं संपलंय. हा संपलेलं आहे. थोडंसं किराणा बी घ्यायचं ते गेलं दाखवतो आम्ही घेतो. हा ते डीमार्ट मध्ये पण तसं आलं हाय नसते व्हिडिओला बघू आपण. नाही ना बघू गेलं तिथून फक्त ते लिक्विड आणू दुसरीकडे आणू. हा मी अशी तयार झालेली आहे. आता मला दाखवायला तर कोणी नाही कारण दीदी गेली आहे बाहेर
कॉम्प्युटर शिकायला, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला असं दुसरं कोणी नाही आहे घरामध्ये. तुमच्या दादांना तर व्हिडिओ बिलकुल घेता येत नाही आणि बोलायला आणि फक्त नाचायला तेवढे आहेत. व्हिडिओ जमतो का तुम्हाला घ्यायला? नाही, मी घेतच नाही कधी, मला कळत नाही. ते सेव्ह करायचं माहित नाही मला. तू सांगितलं तर होईल ना सेव्ह. मला इतकी झालेली आहे ना, तर आता तुम्हाला दाखवते मी. हा किराणा दाखवलेला आहे 2000चा, एवढाच झालेला आहे. आणि एवढ्या महागाईमध्ये ना एक माणसाच्या पगारामध्ये बिलकुल भागत नाही. आता असं आहे, दोघांनी कमवलं तरच आहे. कारण जे कोणी चांगले पगाराला नोकरीला असले ती गोष्ट वेगळी आहे, पण जे मजुरी करतात ना त्यांचं खूप अवघड आहे, म्हणजे खूप हाल आहे. कारण आता समजा आमचं आहे घर, म्हणून घर भाडं वाचतं, तो एक गोष्ट राहिला आहे. पण तुम्हाला सांगते, जरी घर भाडं, आता आम्हाला घर भाडं नाही, पण ज्यांना 15-20 हजार रुपये पगार आहे आणि त्यात घर भाडं असतं, 2 रूमचं घर घेतलं तरी गाड्या येतात तरी 4-1 हजार रुपये भाडं असतं. 3 रूमचं घेतलं तर 5-6 हजार असतं. 4-4.5 हजार लाईट बिल धरून 5 हजाराच्या घरात जातं 2 रूमचं. आणि प्लस मग एवढं महागाई, किराणा, मुलांची शाळा, रिक्षा, तुम्ही विचार करा. खूप महागाई आहे, खूपच. म्हणजे तेवढा पगार नसतो आणि महागाई तेवढी आहे. आणि सेविंग तर 0 होते असं आहे. आणि कधी दुखणं आलं, दवाखाना आलं, ते तर गोष्ट वेगळीच आहे. मग ते जर आलं ना, तर मी आमच्यावरून सांगते, खूप अवघड असतं. एक आम्ही दोघं मिळून काहीतरी करतो म्हणून होतं. मी क्लास बंद केले होते, माझी तब्येत बरी नव्हती, तर म्हटलं नको, कसं महागाई खूप आहे आणि एकाने दोघाला हातभार लावला तर होतं. कारण आता आम्हाला मुलांचं शिक्षण वगैरे सगळ्याच गोष्टी आहे, तर त्यामुळे मग म्हटलं चालू दे, आपलं जेवढे येईल तेवढेही काही का होईना आपल्याला होतं, हळूहळू का होईना येत जाईल तेवढे 2 पैसे. तर असं आहे. तुम्हाला सुद्धा काय वाटतं ह्या विषयावरती नक्की कमेंट करून मला पण सांगा. आणि कसं आहे, हे मी फक्त सर्वसामान्य लोकांचं बोलते की जे मजुरी करतात त्यांच्याविषयी. जे नोकरीवाले आहेत त्यांची गोष्ट वेगळी आहे. आणि कसं असतं, जरी आपण नोकरी म्हटलं, पगार म्हटलं, जसा पगार असतो तसे खर्च पण असतात, वाढतात, ही पण गोष्ट आहे. तर चला, तर मला आपल्या यूट्यूबला कमेंट आली होती की घराला रंग द्या तुम्ही, आणि जर तुमच्या घराला तुम्ही रंग दिला तर तुमचं घर आहे ना अजून चांगलं दिसल. तर त्या ताईंना मला एक सांगायचं आहे, ताई असेल किंवा दादा असेल, कसं आहे, आम्हाला वाटतं घराला कलर द्यावा, फर्निचर वगैरे करावा, थोडंसं सगळ्या गोष्टी करावा घरामध्ये. पण कसं आहे ताईंनो, आता घराला कलर द्यायचं म्हणलं ना, आम्हाला काय एवढा पगार पाणी नाही आहे. आता जेव्हा घर झालं तेव्हा झालं, तरी आम्ही ना हा जो कलर आहे ना, हा घरात दिलेला, तर हा आम्ही घरच्या घरीच दिलेला कलर आहे. काही कुणी आम्ही लावून वगैरे देत नाही, कारण आम्हाला परवडत नाही ना, आमच्या बजेटमध्ये पण नाही. ते जे आहे ते आहे, खरं बोलते मी. आणि मग आता मला घराला कलर उन्हाळ्यामध्ये द्यायचा होता, पण काही कारणामुळे वेळच भेटला नाही. तर आता माझे क्लास चालू आहे. क्लास असला ना, मग मुलं काय होतात, हात लावतात, कुठं काय करतात, आणि मग ते घर पुन्हा खराब होतं. आणि घरी दिलेला कलर एवढं टिकत पण नाही, त्याने एवढी फिनिशिंग पण येत नाही. पण कसं असतं, आपल्याला 2 पैसे वाचवायचे असतात म्हटलं आम्ही घरीच देतो. तर आम्ही ना आत्ता नाही, पण दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये नक्की घराला कलर देऊ. तोपर्यंत तर काय आपलं काय होणार नाही, कारण वेळ पण नाही, पैसे पण नाही, बऱ्याच गोष्टी नाही आहे. तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. काळजी घ्या. पुन्हा भेटू नवीन अशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.